फ्रेंड्स, भावनिक अस्थिरता म्हणजे न्यूरोटिसिझम बिग फाईव्ह या व्यक्तिमत्व चाचणीमधला एक घटक. आणि या घटकामधला स्कोर जेव्हा जास्त असतो, तेव्हा ती व्यक्ती नावाप्रमाणेच भावनिकदृष्ट्या अस्थिर, पण थोडी निराशावादी असते. नकारात्मककडे झुकलेली असते. मग जोडीदारापैकी जर एक भावनिकदृष्ट्या अस्थिर असेल, तर नात्यामध्ये स्थिरता कशी असेल? गेल्या भागात आपण बघितलं, की जोडीदार जर असा असेल तर काय करायचं? पण जर आता लक्षात आलं, की आपण असे आहोत, आपलाच स्वभाव असा आहे, आपणच भावनिकदृष्ट्या अस्थिर आहोत, तर काय करायचं? नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. वैवाहिक नात्यावर प्रभाव टाकणारे विविध पैलू आपण बघणार आहोत आणि त्यात हा पहिला विषय, जो न्यूरोटिसिझम. या विषयावरती मी आधीच आपल्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जर बघितलं, तर पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व विशेष या सीरीजमध्ये बोललेली आहे. त्याची लिंक पण आहेच. तोही व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओत मी सांगितलं होतं, की एकेकाळी माझा स्वतःचाच न्यूरोटिसिझम हा स्कोर खूप जास्त होता. म्हणजे मीच स्वतः अशी भावनिकदृष्ट्या अस्थिर होते. त्यामुळे आपला स्वभाव जर असा असेल, तर त्यावर मात कशी करायची, ह्यासाठी मी स्वतःवर कसं काम केलं, स्वतःच्या स्वभावात कसे बदल केले तेच सांगणार आहे. म्हणजे या घटकावरचा स्कोअर कमी करणं शक्य आहे आणि आपण बदलू शकतो यावर विश्वास बसेल. अर्थातच सायकॉलॉजी संडेसारखं चॅनेल तेव्हा नव्हतं. त्यामुळे माझे विचार, वागणं पेसिमिस्टिक का आहेत? नकारात्मककडे झुकलेले का आहेत? याला भावनिक अस्थिरता म्हणतात का? ह्याच्याबद्दल काही जाणीवच नव्हती. पण आता मागे वळून बघताना असं वाटतं, की तेव्हा मला जर कोणी काही असं पटकन म्हटलं, बोललं, तर का माझ्या डोळ्यात पाणी यायचं? माझे विचार निराशावादी का होते? माझ्या जवळचे लोक मला चिंताबाई असं नाव का देत असत? भावनिक असं असणं कदाचित नोकरी व्यवसायामध्ये मी एवढ्या तीव्रतेने तशी होतही नसेल किंवा नव्हतीच होत. कारण व्यावसायिक स्तरावर आपल्या इतरांकडनं वेगळ्या अपेक्षा असतात म्हणून वेगळं वागलं पण जातं. स्वभाव खूप सकारात्मक नसल्याने कुणासाठी काही केल्यावर जर ते रेसिप्रोकेट झालं नाही, तर निष्फळ वाटतं, लवकर गिव्ह केलं जातं आणि आपणही म्हणजे व्यावसायिक ह्याच्यात देखील बऱ्यापैकी व्हिक्टिम मेंटॅलिटीमध्ये राहतो. म्हणजे बिचारी मी, बिचारा मी असं. आता व्यावसायिक स्तरावर औपचारिक नात्यांपेक्षा म्हणजे या अशातल्या जवळच्या नात्यांकडून विशेष अपेक्षा असल्याने तिथे जर भावना दुखावल्या गेल्या, तर अधिक बिघडतं, अधिक मानसिक त्रास होतो. म्हणूनच हा न्यूरोटिसिझम असणाऱ्या व्यक्तींना त्यांना त्यांच्या जवळच्यांकडून जी एक उबदार अशी वागणूक जर नाही मिळाली, तर ते डिस्टर्ब होतात. त्यांना वाईट वाटतं आणि त्या दुःखातही त्या व्यक्ती बराच वेळ राहतात. त्या प्रसंगाचं, त्या दुःखाचं रवंथ करत असतात. त्यांना म्हणजे त्या भावनांना व्यक्त होणं नाही जमलं किंवा व्यक्त करता नाही आलं, तर त्या भावनांना मनात दाबत पुढत राहतात आणि अनेक वर्ष मी पण हेच केलं. पण आता मानसशास्त्र शिकल्यावर, स्वतःच्या विचारांवर, वागण्यावर जेव्हा सातत्याने पुनर्विचार मी करत गेली, तेव्हा आता कुठे आणि स्वतःवर काम करत गेली, तेव्हा आता कुठे मला बऱ्यापैकी स्थिरता आली आहे असं वाटतं. आणि आत्मभान आल्याने स्वतःला बदलण्याचाही प्रयत्न केला. मग काय करायचं? तर आवर्जून चांगलं शोधणं. 1-2 घटनांवरून एकूणच निराशावादी दृष्टिकोन न ठेवण्याचा प्रयत्न करणं. मग नोकरी शोधत जेव्हा मी होते, तेव्हा 1-2 इंटरव्ह्यू जेव्हा निवड नाही झाली, तेव्हा मी कशी आहे, असा जनरलाइज्ड विचार मी करत असे, तसा विचार करणं थांबवलं. म्हणजे कुणाबद्दल नकारात्मक म्हणजे साहजिकच तो आपल्या सोयीचा असा नकारात्मक निष्कर्ष जर काढण्याची इच्छा झाली, तर ठरवून पॉज घेऊन स्वतःलाच त्या नकारात्मक निष्कर्षाबद्दल मी मलाच म्हणजे खात्री होईल अशी पुरावा मागायची. मग असा जेव्हा पुरावा मी जाणीवपूर्वक स्वतः शोधत होती, की मी जनरलाइज्ड स्वतःबद्दल जी लेबल करत होती, ते थांबवलं. संपूर्णपणे मी अपयशी आहे, असं स्वतःला सांगणं थांबवू लागले. आणि त्यावर विश्वास ठेवू लागले, की आपण असे नाही. 10 पैकी 2 इंटरव्ह्यू खराब झालेत. बाकी 8 चांगले गेलेले आहेत. कारण ते खरं होतं ना. म्हणजेच वस्तुस्थिती आणि गृहीतक ह्याच्यातला फरक शोधू लागले. तसंच सगळंच माझ्या मनाप्रमाणे होईल, मला हवं ते सगळं मिळेल, हे शक्य तर नाहीच आणि त्याची गरजही नाही, असा दृष्टिकोन ठेवला. म्हणजे मला नाही मिळणार काही, लोकांना मी आवडणार नाही, मला जे पाहिजे ते सगळे तसेच वागतील असं होणार नाही, यावरही विश्वास ठेवत गेली कारण ते सत्य असतं.
इतरांकडून आणि प्रामुख्याने जोडीदाराकडून मी ठेवत असलेल्या अपेक्षा बदलल्या. अपेक्षा आणि मागणी ह्याच्यात फरक करत गेली. इतरांच्या वागण्याचे मला हवे तसे अर्थ काढून दुःखात राहण्याची वृत्ती कमी केली. मला जे मिळालेलं आहे त्याबद्दल कृतज्ञतेची जाणीव ठेवत स्वतःची चिंताबाई, रडूबाई अशी इमेज बदलून मी समाधानाकडे वाटचाल करू लागले. आता असे विचार कसे करायचे याचं एक सोपं उदाहरण देते. म्हणजे जोडीदारासाठी आपण महत्वाचे नाही किंवा आपल्या असण्या-नसण्याने त्याला काही फरक पडत नाही, असा विचार जर आला, तर आपल्या अपेक्षेप्रमाणे त्याने न केलेल्या गोष्टी आठवत राहण्यापेक्षा, त्याने केलेल्या अनेक गोष्टींना ठरवून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला तो हवं तसं करत नाही, ह्याचा अर्थ तो काहीच करत नाही, असं नाही. नात्यासाठी काही करण्याची त्याची असलेली वेगळी व्याख्या, त्याचे वेगळे प्रयत्न हे समजून घेऊयात. आपल्याला हवा तसा अर्थ काढण्याचं दुसरं उदाहरण म्हणजे मी देते, की काही जणी म्हणतात, की कामवाल्या बायका म्हणजे मी पण आधी तशी म्हणत असेल, की कामवाल्या बायका 4-4, 5-5 दिवस सुट्ट्या घेतात. जेव्हा असा विचार येतो, तेव्हा मी लगेच म्हणायची, की याचा अर्थ त्या 25-26 दिवस कामावर येतात किंवा स्वयंपाक करताना अचानक गॅस संपला. तर चिंतेत न पडता गॅसची गरज लागणार नाही असे कुठले बरं पदार्थ करता येतील, हे प्रॅक्टिकली पाहणं सुरू केलं. म्हणजे चिंता आणि नकारात्मकता आवर्जून कमी करू लागली. किंवा मला जर कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला आणि मी नवऱ्याला म्हटलं, की "आज मला नाही बनवायचंय, मला कंटाळा आला, तर तुम्ही काहीतरी करा." अशा वेळी त्याने जर बाहेरून ऑर्डर केलं, तर बाहेरून काय मलाही मागवता आलं असतं, तुम्ही का नाही घरी बोलवलं? असा छानदिष्ट विचार न करता, मला काय हवं होतं? आयतं जेवण. ते मिळालं. याला महत्त्व देत आनंदाने बाहेरचं जेवण मान्य केलं. चुकांना अधोरेखित न करता जे छान आहे त्याच्याकडेही पाहणं, हा चॉईस असतो हे स्वतःला शिकवलं. शिवाय मला आनंदी ठेवण्याची जबाबदारी दुसऱ्यांची नाही, ते माझंच काम आहे, हे सत्य समजून घेऊन मी माझ्या आनंदासाठी शोध घेऊ लागले. एखाद्या गोष्टीचा आयुष्यावर जर दूरगामी परिणाम होणार नसेल, तर त्या गोष्टी सोडून देऊ लागली. जसं पलंगावर असलेला पसारा कोण आवरेल? ह्याचा आयुष्यावर दूरगामी काय परिणाम होणार खरं? त्यामुळे ह्या गोष्टी मी सोडून द्यायला लागले. म्हणजे मला होणारा त्रास मी असहनीयवरून सहनीयकडे आणला. घटनांच्या परिणामांना भयंकर अशा विचार न करता वास्तवाला धरून विचार करू लागले. चिंता करत न बसता विचारांना काळजीपुरतं मर्यादित ठेवलं. दुःखात बुडून न राहता हळहळ करूनच स्वतःला थांबवलं. म्हणजे माझ्या नियंत्रणात जे आहे ते करून मोकळं व्हायचं आणि नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींसाठी आपलं मन शिणवायचं नाही हे ठरवलं. अपेक्षा आणि आग्रह किंवा अपेक्षा आणि मागणी, रिजिडिटी आणि फ्लेक्सिबिलिटी ह्यातला फरक स्वतःला शिकवत गेले. थोडक्यात काय, की आर-ई-बी-टी आणि सी-बी-टी ह्या 2 थेरपीज ज्या मी स्वतः काउन्सिलिंगमध्ये वापरते, त्या सर्वप्रथम मी आचरणामध्ये आणल्या आणि मानसशास्त्र शिकताना एक जी खूप महत्त्वाची गोष्ट होती ती कळली. ती म्हणजे हाय न्यूरोटिसिझम असलेल्या व्यक्तीमध्ये लो सेल्फ एस्टीम असतो. भावनिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तींची स्वतःबद्दलची प्रतिमा खराब असते. ते स्वतःला खूप चांगलं लेखतच नाही. मग आपल्या स्वकथित उणिवांवर मुद्दाम लक्ष दिलं जातं, कारण आपणच आपल्याला तेवढं महत्त्व देत नाही ना आणि मग त्याने तो तणाव मनात साठवला जात जातो. हे आवर्जून टाळलं. वारंवार आत्मटीका करणं, स्वतःला आपण आहोत तसं स्वीकारता न येणं, म्हणजे लो सेल्फ एस्टीमची प्रमुख जी कारणं आहेत, त्यावर काम केलं. म्हणजे भावनिक अस्थिरता आणि आत्मसन्मान याच्यामध्ये निगेटिव्ह कोरिलेशन आहे. भावनिक अस्थिरता जितकी जास्त तितका आत्मसन्मान कमी. माझ्या लहानपणापासून माझ्या सभोवती खूप हुशार भावंड असल्याने मी मी कमी आहे अशी भावना जोपासत होते. म्हणजे कोणी म्हणत नसलं तरी मलाच वाटत होतं ते. आर-ई-बी-टी, सी-बी-टीचं ट्रेनिंग घेतल्यावर मला कळलं, की मला कोणी चांगलं म्हटलं तर मी चांगली आहे. ह्या समीकरणावरती मी फुली मारली. माझी तुलना मी माझ्यासोबतच केली आणि कालच्या चुकांमधून शिकत आज चांगलं होण्याकडे प्रयत्न केला. माझ्या आत्मसन्मानाला आवर्जून योग्य ठिकाणी नेलं आणि म्हणूनच एक्सटर्नल व्हॅलिडेशनवर जी एक नकळत अवलंबून राहण्याची माझी एक टेंडन्सी होती. मग ती जोडीदाराकडनं असेल, जे त्याच्या प्रेमाची खात्री घेणं असेल किंवा इतरांनी मला चांगलं म्हणणं असेल, ते अवलंबित्वच संपलं माझं. म्हणजे ती भीतीच संपली. आणि म्हणूनच परफेक्शन ऐवजी गुड इनफ ह्याच्याकडे मी स्वतःला आणलं, की मला मला माझ्या परीने मी सगळं व्यवस्थित करेन. ते परफेक्टच असलं पाहिजे ह्या हट्टाग्रहामध्ये मी
ते कामच करायला जी चालढकल करत असे, ते थांबवलं. म्हणजे लोक काय म्हणतील ही चिंता, ही बंद झाली. माझ्या मनाप्रमाणे, माझ्या प्रयत्नाप्रमाणे मी उत्तम केलंय ना, बास. तेव्हा असे बरेच ठरवून प्रयत्न केल्यावर मी खूप अंशी माझ्या भावनांना स्थिरता आणलेली आहे. अर्थातच हा बदल काही 8-10 दिवसात झाला नाही. 2-3 वर्ष लागलीत मला असं वाटतं ते सगळं व्हायला. पण बदल होऊ शकतो आणि एक जी आंतरिक समाधानाची बाब आहे, बाहेरचे लोकं बदललेत का? तर कदाचित नाहीत. पण मला आता त्याचा त्रास होत नाही. हा खूप मोठा बदल झाला. पण मग एवढे सगळे खटाटोप करायचे कशाला? तर आपल्या अशा भावनिक अस्थिर स्वभावामुळे जर आपल्या जवळचे आणि मुख्य म्हणजे आपणही जर समाधानी राहत नसू, तर जगण्याचा आनंद आपल्यालाही घेता येत नाही. मग कायमच दुसऱ्यांनी आपल्याला समजून घ्यावं किंवा त्यांनी बदलावं ही अपेक्षा करण्याआधी मी मला समजून घेतलंय का? मला बदलता येईल का? हा विचार मी केला. कारण भावनिक अस्थिरता हा काही आजार नाही, तो स्वभाव दोष आहे. पण हे सगळं ऐकून कुणाला वाटू नये, की भावनिक अस्थिरता हा काय विचित्र स्वभाव आहे. कारण असा विचित्र स्वभाव हा नाही. जवळच्यांच्या बाबतीत ही मंडळी फक्त हळवी असते, प्रेम करणारी असते आणि प्रेमाची अपेक्षा धरणारी असते एवढंच. या लोकांकडे सर्जनशीलता असते, सहानुभूती असते, काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा असते. अशी अनेक कौशल्य त्यांच्याकडे पण असतात. संवेदनशील असताना ते आणि मनाने निर्मळ पण असतात. फक्त त्यांना जवळच्यांकडून आणि खास करून जोडीदाराकडून फक्त प्रेम आणि प्रेम एवढंच मिळायला हवं एवढी अपेक्षा असते. पण आता तसं जर होत नसेल, तर भांडत राहण्यापेक्षा, वेगळं होण्यापेक्षा आपल्याला आपल्या स्वभावात बदल करता यायला हवा, नाही का? सो स्टे ट्यून्ड एंड थँक्स फॉर वॉचिंग.